वेलकम स्टुडंट. मॅथमॅटिक्स पार्ट 1 त्याच्यामध्ये चॅप्टर आहे फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. तर त्याच्यात पेज नंबर 16 वर 2 क्वेश्चन आहेत आपल्याला लेट्स थिंक म्हणून. तर त्या 2 क्वेश्चनचे आन्सर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द नेचर ऑफ सोल्युशन इफ डी इज इक्वल टू 0. ओके, जर क्रेमर्स मेथडमध्ये डी 0 आला तर नेचर ऑफ रूट काय असू शकेल. तर फर्स्ट जे आहे त्याचा आन्सर इथे आपण बघूया. फर्स्ट वन, इफ डी इज इक्वल टू 0. तर त्याचे 2 आन्सर असणार आहेत. त्याचे एक तर असं असू शकतं इफ डी इज इक्वल टू 0 देन there are infinite solution. हे एक आन्सर असू शकतं. त्याच्यासाठी समजा एक एक्झाम्पल घेतलं आपण 2x - 4 इज इक्वल टू 8. हे समजा फर्स्ट इक्वेशन आहे आणि सेकंड इक्वेशन आहे x - 2y इज इक्वल टू 4. तर याचं जर तुम्ही डी ची व्हॅल्यू फाइंड आउट केली तर याचा डी किती येणार आहे, 0 येणार. आणि जर का ग्राफिकल मेथडने जर तुम्ही याचा ग्राफ काढला तर समजा असा ग्राफ काढला, रफली सांगतो मी. एकाचा ग्राफ जर असा आला पहिल्याचा तर दुसऱ्या लाईनचा ग्राफ पण त्याच्यावरच येणार. ओके, म्हणजे पहिल्या लाईनचा जो ग्राफ आहे तोच त्याच्यावरच दुसऱ्या लाईनचा, त्याला म्हणायचं लाईन्स आर कोइन्साइड. ओके, लाईन्स आर कोइन्साइड, एकमेकांवर बरोबर कोइन्साइड होतं. त्यामुळे एक आन्सर काय असू शकतं, देअर आर इनफायनाइट सोल्युशन. हवं तर तुम्ही यांचा ग्राफ काढून बघा. डी फाइंड आउट करा, 0 तर ग्राफ बरोबर एकमेकांवर त्या लाईन येणार. तर याला पहिला आन्सर काय, देअर आर इनफायनाइट सोल्युशन. ऑर सेकंड थिंग, देअर इज नो सोल्युशन, बी. ओके, तर देअर इज नो सोल्युशन म्हणजे असं केलं आपण. देन सेकंड आन्सर काय असू शकतं, देअर इज नो सोल्युशन म्हणजे सोल्युशनच मिळणार नाही आपल्याला. समजा एखादं हे इक्वेशन घेतलं असं, फॉर एक्झाम्पल 2x - y इज इक्वल टू -1 आणि इकडे घेतलं 2x - y इज इक्वल टू -4. आणि जर का यांचा आपण ग्राफ काढला तर त्याच्यामध्ये समजा पहिली लाईन अशी आली तर दुसरी लाईन त्याला पॅरलल येणार. त्यामुळे कुठेही त्या 2 लाईन एकमेकाला इंटरसेक्ट होणार नाही आणि इंटरसेक्ट न झाल्यामुळे तो एकमेकाला पॅरलल राहिल्यामुळे, ओके, पॅरलल राहिल्यामुळे देअर इज नो सोल्युशन. यांच्या बाबतीत पण डिटर्मिनंट 0च येतो आणि ग्राफ काढला तर लाईन्स कशा येतात एकमेकाला पॅरलल. दॅट्स वाय पॅरलल म्हणजे काय, देअर इज नो सोल्युशन. ओके, त्यामुळे याचे 2 आन्सर येणार. याचे एकतर इन्फानाइट सोल्युशन असू शकतात किंवा नो सोल्युशन. त्यातला सेकंड काय बघा, व्हॉट कॅन यू से अबाउट द लाईन्स इफ कॉमन सोल्युशन इज नॉट पॉसिबल. म्हणजे दोघांमध्ये कॉमन सोल्युशन नसेल तर. आताच आपण इथे बघितलं ह्या कंडिशन मध्ये तेच आन्सर असणार आहे. ते इथे लिहूया, इफ नो कॉमन सोल्युशन, फॉर linear equation in two variables, okay, or असं for simultaneous equations of linear equation in two variables. म्हणजे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सचे 2 सायमल्टेनियस इक्वेशन असतील आणि त्यांच्यामध्ये नो कॉमन सोल्युशन असेल, म्हणजे दोघांमध्ये कुठलंही सोल्युशन नसणार आहे कॉमन सोल्युशन, तर त्यावेळी लाईन्स काय असतील, देन लाईन्स आर पॅरलल. ओके, जर का सोल्युशन नसेल तर लाईन एकमेकाला काय येतील, अशा पॅरलल येतील. सोल्युशन असेल तर इंटरसेक्ट होईल, पण सोल्युशन नसल्यामुळे काय होणार, पॅरलल. अँड दॅट इज रिक्वायर्ड. ओके, तेच तर आपल्याला सांगायचं होतं आन्सर. थँक्यू.